आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। उदगाव तमदलगे निमशिरगावात बसेस थांबणार, ग्रामीण प्रवाशांचा प्रश्न सुटला, एसटी बसेस थांबवण्याचा निर्णय। सांगली कोल्हापूर मार्गावरील गावांना अखेर न्याय। शालेय विद्यार्थी, प्रवासी व नोकरदारांचे होत असलेले हाल याबाबतच्या तक्रारींचा पाढा विद्यार्थी व प्रवाशांनी वाचून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले। अखेर सांगली कोल्हापूर धावणाऱ्या सर्व एसटी बसेस उदगाव, निमशिरगाव फाटा व तमदलगे येथे थांबणार आहेत। तसेच येत्या 4 दिवसात मशीनमधील बदल, चालक वाहकांना सूचना, रूट फलकावर गावांची नावे यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। शिवाय उदगाव, निमशिरगाव फाटा व तमदलगे येथे बस न थांबवल्यास चालक वाहकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। गेल्या 15 दिवसापूर्वी छत्रपती ग्रुपच्या वतीने उदगाव, निमशिरगाव फाटा व तमदलगे येथे बसेस थांबवण्याचे निवेदन देण्यात आले होते। यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हा वाहतूक नियंत्रक यांची सोमवारी सकाळी 11 वाजता बैठक बोलावण्यात आली होती। यावेळी विद्यार्थी, प्रवासी व नोकरदारांची होत असलेल्या गैरसोयीचा पाढा वाचला। त्यानंतर छत्रपती ग्रुपचे रोहित मलमे, स्वाभिमानीचे व प्रवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष विक्रम पाटील, प्रकाश सादळे यांनी सांगली कोल्हापूर मार्गावरील धावणाऱ्या सर्व बसेस उदगाव, निमशिरगाव फाटा व तमदलगे येथे थांबवल्या पाहिजेत। चालक वाहक यांना वेळ वाढवून द्यावा, रूट बोर्डवर उदगाव, तमदलगेचा उल्लेख करावा, तसेच तिन्ही गावात एसटीचे वाहतूक नियंत्रक यांची नियुक्ती करून एसटी चालकांना शिस्त लावावी अशा मागण्या केल्या। शिवाय या मागण्या मान्य नसतील तर कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले गाव असलेल्या उदगाव येथून स्वतंत्र उदगाव कोल्हापूर एसटी बसेस सुरू करण्याची मागणी करण्यात आली। यावर कोल्हापूर विभागीय वाहतूक अधिकारी अतुल मोरे, सांगलीचे विभागीय वाहतूक अधिकारी सतीश पाटील, आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे, वाहतूक नियंत्रक तानाजी कांबळे, अनिल जामकर, अक्षय पाटील यांनी एकत्रित चर्चा करीत तोडगा काढला। यात उदगाव, निमशिरगाव फाटा व तमदलगे येथे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला। तसेच येत्या महिनाभरासाठी या ठिकाणी वाहतूक नियंत्रक नेमून प्रवाशांची चढ उतार करेल असे सांगून याबाबत मंगळवारी लेखी परिपत्रक काढत असल्याचे सांगितले। तसेच येत्या 4 दिवसात मशीनमधील बदल, चालक वाहकांना सूचना, रूट फलकावर गावांची नावे यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला। शिवाय येथे बस न थांबवल्यास चालक वाहकांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह विद्यार्थी, प्रवासी व नोकरदार उपस्थित होते। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।